नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाडी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर घेऊन आलो एक नोकरीची नवीन जाहिरात। तर मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत त्यांची जी बँक आहे ती बँक म्हणजे द म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई यांच्या हस्तामध्ये रिक्त असलेली पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बीएमसीच्या याच बँकेमध्ये 2023 मध्ये एकूण 86 रिक्त पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाईन पद्धतीने एग्जाम घेऊन सदर पदांची भरती सुद्धा करण्यात आलेली होती। आणि आता पुन्हा 2024 मध्ये एकूण 13 वेगवेगळ्या संवर्गाची पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महत्त्वाचे सांगायचे तर या भरतीमध्ये लिपिक म्हणजे क्लार्क आणि टंकलेखक या संवर्गाची पदे सुद्धा भरली जाणार आहेत। आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे लिपिक पदासाठी इंग्रजी आणि मराठी टायपिंगच्या सर्टिफिकेटची कोणतीही आवश्यकता नाही आहे। तर मित्रांनो, स्क्रीनवर दिलेले या साइटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे। तर दिनांक 25/1/2024 ते दिनांक 8/2/2024 रोजी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि अर्जाचे शुल्क सुद्धा भरायचे आहे। तर अर्जाचे शुल्क हे मागासवर्गीय उमेदवारांसाठी 500 रुपये अधिक बँकेचे ट्रान्झॅक्शन चार्जेस अधिक जीएसटी एवढे असणार आहे। तर खुल्या व ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांकरता 1000 रुपये अधिक बँकेचे ट्रान्झॅक्शन चार्जेस अधिक जीएसटी एवढे असणार आहे। तर नक्की कोणती 13 पदे भरली जाणार आहेत हे बघण्यापूर्वी जर आपण बीएमसी गाईड या यूट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तसेच सदर पदाच्या जाहिरातीची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे। ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आता आपण जी 13 वेगवेगळ्या संवर्गाची पदे भरली जाणार आहेत ती नक्की कोणती पदे आहेत ते बघूयात। तर सहाय्यक महाव्यवस्थापक मुख्य अनुपालन अधिकारी एक पद, त्यानंतर सहाय्यक महाव्यवस्थापक आयटी एक पद, त्यानंतर वरिष्ठ व्यवस्थापक एक पद, त्यानंतर वरिष्ठ व्यवस्थापक मुख्य जोखीम अधिकारी एक पद, त्यानंतर शाखा व्यवस्थापक 2 पदे, त्यानंतर सहाय्यक व्यवस्थापक 3 पदे, त्यानंतर सहाय्यक व्यवस्थापक आयटी सपोर्ट एक पद, त्यानंतर सहाय्यक व्यवस्थापक आयटी एक पद आणि लिपिक संवर्गाचे एक पद आणि त्यानंतर टंकलेखक या संवर्गाचे एक पद। तर अशी वेगवेगळ्या संवर्गाची एकूण 13 पदे भरली जाणार आहेत। तर या 13 पदांकरता तुमची 90 गुणांची ऑनलाईन एग्जाम आणि त्यानंतर 10 गुणांची मुलाखत असणार आहे। तर आपण मुख्यतः लिपिक म्हणजे क्लार्क संवर्गाच्या अर्हतेकडे लक्ष केंद्रित करणार आहोत। तर लिपिक पदासाठी खूप अशा जास्त अर्हता ठेवलेल्या दिसत नाही। म्हणजे भविष्यात बीएमसी मध्ये जी लिपिक संवर्गाची भरती येणार आहे त्या भरतीमध्ये उमेदवार 10वी मध्ये प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असायला हवेत। त्यानंतर तुम्ही ज्या शाखेमध्ये पदवी मिळवलेली आहे त्यामध्ये कमीत कमी 45% गुण मिळवणे आणि प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर इंग्रजी व मराठी टायपिंगच्या परीक्षेची अट यासारख्या अर्हता या रिक्रुटमेंट मध्ये आवश्यक नाही। तर येथील जाहिरातीतील अर्हतेनुसार उमेदवार हा फक्त मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असायला हवा, हीच महत्त्वाची अट येथे ठेवलेली आहे। ना येथे 10वी व ग्रॅज्युएशन मध्ये प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होण्याची अट आहे, ना येथे ग्रॅज्युएशन मध्ये कमीत कमी 45% गुण असण्याची अट आहे आणि ना येथे मराठी इंग्रजीच्या टायपिंगची अट ठेवलेली आहे। त्यामुळे जे आपले मित्र हे फक्त पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट झालेले असतील त्यांना सरकारी नोकरीला लागण्याची सुवर्ण संधी आहे। यानंतर वयोमर्यादेबद्दल सांगायचे तर उमेदवार हा म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई येथे कार्यरत असल्यास त्यांचे वय हे 48 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि अन्य उमेदवारांबाबत सांगायचे तर त्यांचे वय हे 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे। यानंतर जर उमेदवारांची निवड झाली तर MSCIT बद्दलची अर्हता बँकेत नियुक्ती झाल्यावर 2 वर्षांच्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे। आणि आता सदर पदाचे वेतन हे नक्की किती असेल ते आपण बघू। तर उमेदवारांना नोकरी लागली तर उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न हे 6,23,820 रुपये असेल। म्हणजेच महिन्याला उमेदवारांचे वेतन हे अंदाजे 50,000 पेक्षा जास्त असेल। यानंतर सर्व पदांच्या अर्हता अटी व शर्ती तुम्ही सविस्तर जाहिरातीमध्ये वाचून घ्या।
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल। आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या BMC गाईड या YouTube चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या BMC गाईड या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।